ज्योती, मला ना खरंच कळत नाही अगं माझं कुठे चुकतंय ते. म्हणजे प्रत्येक वेळेस अशी काहीतरी सिच्युएशन येऊन उभी राहते ज्यात माझी चूक नसून सुद्धा सगळ्यांना असं वाटतं की मीच चुकीची. अगं आता हेच बघ ना, हे ना मी नीट जपून कपाटात ठेवत होते आणि चुकून माझ्या हातातून पडलं आणि फुटलं ते. आता मी काही मुद्दाम केलंय का? मी करेन का ग असं? पण बघ ना, मला ना कोणीच समजून घेत नाही ग इथे. सगळ्यांना मीच चुकीची वाटते. ताई, हे बघ असं नाही आहे अगं. बघ ताई, तू रडू नको, हळूहळू सगळं नीट होईल. हा, ठीक आहे अगं, मी तू नको काळजी करूस. तू तू जा आता. अगं पण ताई, तू एकटी मी नाही, ठीक आहे मी आता. नक्की जाऊ. हो. मी येते, तू काळजी घ्या. सॉरी. अहो प्रीती, अहो तुम्ही कशाला उचलताय? तुम्ही थांबा, मी उचलतो, थांबा. हो नाही नाही नाही, असू दे तुम्ही. हो प्रीती, हो काय करते तुम्ही? किती रक्त आलं ते तुम्ही सोडा, टाका तुम्ही बाजूला. हो केवढं लागलं तुम्हाला? या इकडे बसा. या तुम्ही बसा, इकडे बसा. केवढं लागलंय? थांबा. ती लागलंय ते तुम्हाला काय गरज होती तुम्हाला काचा उचलायची? सांगा बघा मला. केवढं रक्त आलं बघितलं ना तुम्ही? काचा असतात, धार असते त्याला. सांगितलं असतं ना कोणाला तरी आपण. दुखतंय का फार? थोडस. झालं. स्वराज, मला तुम्हाला सॉरी म्हणायचं होतं. आता हे आणि कशासाठी? तुम्ही माझ्यासाठी एवढ्या प्रेमाने गिफ्ट आणलं आणि माझ्या बहिणीच्या चुकीमुळे ते फुटलं. हो ठीक आहे, त्यासाठी सॉरी म्हणायची गरज नाही आहे आता. होतंच. असं कसं? मी खरंच खूप प्रेमाने आणलं होतं. मला माहिती आहे तुम्हाला वाईट वाटलंय, तुम्ही हर्ट झालात. तुम्हाला खरं सांगू, तुम्हाला जेवढं वाईट वाटलंय ना तेवढंच वाईट मला सुद्धा वाटलं. आणि म्हणून मी त्या सगळ्या काचा उचलून जोडायचा प्रयत्न करत होते आणि तेवढ्यात तुम्ही आलात. खरं तर ते गिफ्ट जसं होतं ना तसं मी पुन्हा बनवणार आहे. किती गोड आहे ही मुलगी. फुटलेलं गिफ्ट पुन्हा जोडण्याचा विचार करते, आणि हे फक्त आणि फक्त प्रीतीच करू शकते. खरंच मी हिच्यावर करतो त्यापेक्षा हिचं माझ्यावर जास्त प्रेम आहे. झालं, हरवला हा बावळाट माझ्या प्रेमात. ह्या मूर्खाला गुंडाळायला फार वेळ लागत नाही. ह्या जाळ्याचं विणकाम झालंय. आता वेळ आहे माशाला या जाळ्यात अडकवायची. सुलोचना गायकवाड, नाही तुला मी माझी माफी मागायला लावली ना तर मी पण नाव नाही सांगणार. प्रीती सावेकर.